शिवाजी महाराजांचा समजा इतिहास तुम्हाला समजवायचा आहे, तुम्हाला गडकिल्ले याचं भौगोलिक स्थान तर माहिती पाहिजे, जे तुम्ही सहज सांगू शकता, जे व्हिज्युअली तुम्हाला डोळ्यासमोर येऊ शकतं की अच्छा अच्छा म्हणजे पन्हाळगडाचा वेढा पडल्यानंतर महाराज तिथून विशाळगडावरती आले, तर पन्हाळगड कुठे आहे, विशाळगड कुठे आहे, मग ती तुमची आपली जी खिंड पावन खिंड आपण ज्याला म्हणतो, मग त्याचं लोकेशन कुठे, हे जर दाखवत जर समजा तुम्ही इतिहास त्या मुलांना समजून सांगायला लागला, तर मला असं वाटतं तो इतिहास ते कधीही विसरणार नाही. आणि त्या गोष्टी या मला असं वाटतं की परदेशामध्ये त्याची काळजी जेवढी घेतली जाते तेवढी आपल्याकडे आपली काळजी घेतली जात नाही. मला आजही आठवते की 26 जुलैला ज्या वेळेला आपल्याकडे मुंबईमध्ये पाणी ज्याला तुंबलं गेलं, पाऊस झाला आणि ते सगळं झालं, आमच्याकडे कलानगरला बरोबर मातोश्रीच्या बाजूचा बंगला हा आपल्या सातोळेकर सरांचा, ते पाणी ज्याला वाढलं ते साधारणपणे खालून ग्राउंड फ्लोर पासून 1-1.5 मजला पाणी तिथे होतं, कारण जसं कलानगर थोडंसं आमचं खाली आहे. म्हणजे तिथे आम्ही लहान असताना सातोळेकर त्यावेळेला बऱ्याचदा परदेशी असायची, तर आमची क्रिकेट खेळायची जागाही त्यांचा बंगला होता आणि त्या लागूनच त्यांचा स्टुडिओ होता. सातवळेकर म्हणजे ज्यांचं पेंटिंग आज राष्ट्रपती भवनामध्ये आहे अशा प्रकारचे चित्रकार, त्यांचं त्या संपूर्ण पाण्यामध्ये आयुष्यभराचं सगळी पेंटिंगचा चिखल झाला. पण या देशातल्या एकाही राज्यकर्त्यांनी किंवा कोणीही अशी गोष्ट विचारली नाही की हे काय झालं, किंवा ते काही साफ करता येईल का, किंवा काही गोष्ट करता येईल काही कदरच नाही. ही जर गोष्ट जर समजा परदेशामध्ये घडली असती तर मला असं वाटतं केवढी गोष्ट मोठी झाली होती त्यांच्यासाठी. आणि कलेतला हा मला असं वाटतं फरक सर्वात जास्ती आहे परदेशात आणि आपल्याकडचा. आपल्याकडे कलेला कदर नाही, कलेची कदर नाहीये. गमत नाही. सातवेकरांनी सिलेबस आखला होता, फाउंडेशन सातवेकर माधव सातवेकर जेव्हा कला संचालक होते तेव्हा त्यांनी जो सिलेबस आपल्याकडे आखला होता, जो आपण सगळे फाउंडेशन पासून, त्याच्यामध्ये फार छान वाक्य, मी ते वॉटर ग्रुप तिकडनंच आले, परदेशातूनच आपल्याला आलं होतं, पण त्यातलं एक छान वाक्य होतं की दिसणे आणि पाहणे याच्यातला फरक नेमका तोच आपल्याकडे साधारणतः दाखवत नाही. आणि दुसरं वाईट उदाहरण जसं ते तिकडचं आहे तसं इकडचं एक उदाहरण बघितलेलं मला नेहमीच आहे, ते जहांगीर आर्टमध्ये लहान मुलांची अशी सहल येते, मग त्या टीचर असतात, बाई असेल किंवा पुरुष पण टीचर असतील, आणि बरोबर घेऊन डायरेक्ट पाय मग दाखवतो तरी कशाला करत नाही. ते त्याला बघून जहांगीर आर्ट गॅलरी दाखवायचे, तिथे पेंटिंग लागतात ते त्यांना माहिती असेल. हा आपल्याला त्याचं ते दुर्दैवाचं कारण असेल ते मला त्याच्यासाठी आम्ही काही वेळा आमचे प्रयत्न तोटके असतात. आम्ही काय प्रयत्न केले होते की जेव्हा मी जिंकला दिवस होतो आम्ही दोघांमधला अजून फरक म्हणून सांगतो असता. आता ओबामांनी जाता जाता एक गोष्ट सांगितली, मी डॉग लवर आहे, प्राणी प्रेमी आहे. आता हे जे जसं सांगितलं की बाबा जहांगीरला जसे येऊन पटकन घेऊन जातात, आपल्याकडे अनेकदा समजा बघितलं तर कुत्र्याला जेव्हा फिरायला घेऊन जातात त्यांना लंबी करून देत नाही, तसं आता असं त्याला घेऊन होता का नाही ना करता येत. पण आता जर समजा ओबामांनी एक शेवटचे जे काही निर्णय घेतले त्याच्यातला सगळ्यात एक महत्वाचा निर्णय होता की तुम्ही जे स्निफ डॉग स्निफर जे बॉम्ब शोधणारे आणि जे असतात, हे जे तुम्ही इथून घेऊन जाता अमेरिकेतनं ज्या ज्या वेगवेगळ्या देशांमध्ये, समजा त्यांना काही इजा झाली, त्यांना काय पाय तुटला किंवा तो मेला किंवा काही झालं, त्याची बॉडी किंवा तो तसा तसा हे परत अमेरिकेमध्ये घेऊन यायचे, कारण ते अमेरिकन नागरिक आहेत. त्यांना जर दफन करायचं, जर पुरायचं असेल तर ते अमेरिकेच्या भूमीमध्ये पोहोचलं जाईल, तुम्ही कुठेही सोडून यायचं नाही. त्याच्यामुळे आता याच्या पुढे जे कुत्रे जातात ते मोजले जातात किती चाललेत आणि तेवढे परत आले पाहिजे. तिथे जर समजा कुत्र्यांबद्दल ही जर गोष्ट असेल तर माणसांबद्दल काय असेल आणि मग कलाकारांबद्दल काय असेल. पण त्याचा दुर्दैव सगळ्या शाळांमध्ये चित्रकला शिक्षक आहेत, सगळ्या शाळांमध्ये चित्रकला शिक्षक आहेत, कलेचे शिक्षक आहेत. 8 डिप्लोमाचे जवळपास 200 कॉलेजेस आहेत महाराष्ट्रात, परंतु दुर्दैवाने त्यांच्यावरच धड संस्कार झालेले नसतात. आपल्याकडे तर शिक्षकांना शिकवायची तेही अभ्यासक्रम माहिती शिक्षक. आता मी ड्रॉइंग टीचर होतो 12 वर्ष, मी स्वतः ड्रॉइंग टीचर होतो 12 वर्ष, शिक्षण करते मी. 11वी माझं वाक्य लागलं दिसतं वस्तू
ड्रॉइंग बरोबर साहेब की तुम्ही आता जी मध्येच एक महाराष्ट्रामध्ये वेगळं चित्र आलं होतं किंवा पूर्वीचे तुमचे काही व्यंगचित्र मला आठवतात विशेषतः नारळाच्या झाडाला जन्म उभे त्यातले त्यांचे डोळे ते इतके म्हणजे व्यंगचित्र अजूनही अत्यंत वेगळ्या पद्धतीने त्याचा जो बाजूचाही अभ्यास असावा लागतो अनाटॉमी बरोबर इतिहास माहीत पाहिजे राजकारण माहीत पाहिजे हे सगळे व्यंगचित्र तुम्ही इतके चांगले असताना सुद्धा मी 2 महिन्यातून एक तरी व्यंगचित्र सगळे पेपर मध्ये छापायला तयार आहे राजकारणाचे सगळे असंही नाही की तुम्हाला नवीन म्हणजे तुमच्या डोक्यात आलेल्या कल्पना तुम्ही साकार का करत नाहीत हा माझ्यावर आरोप आहे तुमच्यावर मला आरोप मान्य आहे मला त्याचं काही खरं तर केलं पाहिजे याच्याबद्दल काही वाद नाही पण त्या बैठकीसाठी काय असतं आमचं सकाळी खाली आलं की ओपीडी सुरू होती हो आणि मग त्याच्यातनं मग ते वेळ काढलं कारण तुम्हाला व्यंगचित्र करायला पाहिजे तर बैठक पाहिजे आणि मग कोणतरी फोन करतंय कोणतरी आलंय आणि काय ते करू देत नाही म्हणजे आता मला एकतर म्हणजे मला पूर्ण दिवसच बंद करून टाकायला लागेल की काही झालं तरी येणार नाही बाहेर पण करायला पाहिजे मला बाहेर चालू आहे करू अनुभव आला होता विश्व ऍडमिशनमध्ये तिकडे राजकीय कार्यकर्ते आले तेव्हा ते ओरडून सांगितलं मुद्दा की नाही मला इथे एका राजकीय कार्यकर्ते काही ते कुणी चालणार नाही कोणालाही घेतलेलं नाही अगदी फक्त ऍनिमेशन किंवा फक्त चित्र आणि तिथं खरं आलं नाही तसं झालं काहीतरी थोडा वेळ काढणं आवश्यक आहे ते तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्हाला गाडूनच घ्यावं लागतं हे काही बरोबरच नाहीये आणि ज्या वेळेला मला कळतं की मी आत्ता या क्षणाला बैठक मारू शकत नाहीये मी तुम्हाला खरंच सांगतो मी मागच्या वेळेला माझ्या एका मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं की मी ज्या वेळेला व्यंगचित्र करायला बसतो आजही मी ज्या वेळेला ड्रॉइंग करायला बसतो त्यावेळेला मला सतत असं वाटत असतं की माझ्या मागे बाळासाहेब आणि माझे वडील होते हे जे चित्र तर तुम्हाला ओळखतील आणि हे मी तुम्हाला असंच गंमत म्हणून सांगत नाही हा मला तसंच एक असतं की मी मारलेली एखादी लाईन मग ते ब्रशस्ट्रोक असेल किंवा मी पेन्सिलने केलेलं असेल तर मला पहिला लिहितो हे बाळाचं मला आवडेल कारण ज्या पठडीतनं ज्या पद्धतीने मी तयार होत गेलो सो ते सतत मला डोळ्यासमोर येतं मी अनेकांना प्रश्न पडतो की मी काय करतोय एकदा मला माझ्या मुलांना विचारलंय मी हे काय केलं तर मग आमचं ड्रॉइंग पूर्ण झालं स्केचिंग पूर्ण झालं ही बाळासाहेबांनी सांगितली मला पद्धत आहे वडिलांनी आणि ड्रॉइंग पूर्ण झालं की बोर्ड बाजूला ठेवायचं एक 5 मिनिटं 10 मिनिटं जाऊन यायचं कुठेतरी फिरून यायचं आणि आल्यावरती तेच चित्र उलट करून बघायचं 5 मिनिटं पूर्ण उलट आणि ते उलट केलेलं चित्र पाहत असताना तुमच्या लक्षात येतं की चित्राचा बॅलन्स गेलाय का नाही गेलाय चित्र उलट केलं की तुम्हाला कळायला लागतं की फिगर चुकली आहे का काय झालं असं की काही वेळवाकडं झालंय का हे उलट करून दिसतं झालं तर हे मी आजही करतो आणि याचं एकमेव कारण म्हणजे डोक्यात असलेला किंवा मनात असलेला त्या दोघांबद्दलचा एक धाक तो आजही काय नकळत एक सेन्सॉर बोर्ड तुमच्या वरती आहे सेन्सॉर बोर्ड नाही परंतु मला असं वाटतं की सेन्सॉर बोर्ड काय करा हे सांगत नाही काय करू नका हे सांगतं